गुड आफ्टरनून स्टुडंट. आजच्या आपल्या तासाची सुरुवात एका छानशा सुविचारानं करूयात. आजचा सुविचार आहे, शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण होय. मागच्या तासामध्ये आपण डराव डराव ही कविता अभ्यासली, हो की नाही? सर्वांनी कविता लिहिली का? ओके. त्याच्यावरचे शब्दार्थसुद्धा मी सांगितले होते, ते झाले लिहून? ओके. मग या कवितेमध्ये आपण पाहिलं की ती जी मुलगी आहे ती त्या बेडकाला काय करते, उद्देशून काहीतरी सांगते की अहो बेडूकराव, तुम्ही का उगाच ओरडताय आणि तुम्ही कुठनं आलेले आहात, तुमचा पत्ता काय, तुम्ही तुमचं नाव सांगा, असं ती विचारतीये. आणि एवढा धोधो पाऊस पडलेला आहे आणि तलाव पूर्ण काठोकाठ भरला आहे, पाणी खूप आहे तलावामध्ये, तुडुंब असं भरलेलं आहे तलाव, आणि त्याच्यामध्ये आम्ही कागदाची होडी सोडलेली आहे आणि तुमचं डराव डराव हे चालूच आहे आणि तुमचे डोळे किती बटबटीत आहेत असंही ती म्हणतीये. तुमचं असं हे विचित्र रूप दिसतंय. मग ती बेडकाला काय म्हणतीये की तुमच्या मनात काय आहे ते मला सांगा. ही छत्री घ्या आणि ही होडी घ्या आणि त्यामध्ये बसून काय करा, तुमच्या गावाला तुम्ही जा, तुम्ही जिथनं आलेला आहात तिथे तुम्ही पुन्हा जा आणि तुमचं हे डराव डराव जे संगीत तुम्ही लावलेलं आहे ते तुम्ही काय करा, थांबवा. असा आपण भावार्थ त्या कवितेचा पाहिला. तर आजच्या तासामध्ये आपण त्या धड्याचा जो स्वाध्याय आहे तो आपण त्याची चर्चा करणार आहोत आणि तो स्वाध्याय, त्याचे आन्सर्स मी सांगणार आहे आणि तुम्ही ते आन्सर्स लिहायचे आहेत. ओके. तर आपण बघूयात आता पहिला प्रश्न काय आहे ते. बघा, पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. सर्वांनी आपल्या नोटबुक ओपन करायच्या आहेत. स्वाध्यायमधला प्रश्न पहिला लिहायचा आहे. प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. लिहिला सर्वांनी? ओके. त्यातला पहिला प्रश्न आहे, डराव डराव आवाज कोण करतो? सांगा बरं. डराव डराव आवाज कोण करतो? कोणाचा आवाज आहे डराव डराव? डराव डराव आवाज बेडूक करतो. समजलं आन्सर काय आहे? बेडूक. कोणाचा आवाज आहे डराव डराव? बेडकाचा. बेडूक लिहायचं तिथे. डराव डराव आवाज बेडूक करतो. ओके. प्रश्न दुसरा आहे, तलाव का भरला? तलाव का भरला? सांगा बरं. का भरलाय तलाव? दुसरा पॅरेग्राफ आहे बघा कवितेतला, दुसरा स्टॅन्झा, त्याच्यामध्ये आहे बघा, धोधो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. म्हणजे काय? धोधो पाऊस पडल्यामुळे तलाव तुडुंब भरला. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. धोधो पाऊस पडल्यामुळे तलाव तुडुंब भरला. ओके. तिसरा प्रश्न आहे, बेडकाचे डोळे कसे आहेत? बघा, बेडकाचे डोळे कसे आहेत?
सांगा बरं. कविता लिहिली तुम्ही, वाचली का परत? कसे आहेत बेडकाचे डोळे? बघा तिसरा स्टँजा जो आहे बघा, बटबटीत डोळ्यांचे ध्यान. कसे आहेत डोळे? बटबटीत. शब्द व्यवस्थित बघून लिहायचा आहे. बेडकाचे डोळे बटबटीत आहेत. ओके, समजलेत? एका वाक्यात उत्तरे कशी लिहायची ही. आता पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न दुसरा. बघा दुसरा प्रश्न आहे, जोड्या जुळवा. अ गट दिलेला आहे आणि ब गट दिलेला आहे. आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. कोणीही फक्त पेन्सिलनी तिथं जॉईन करायच्या नाही आहेत. आपण काय करायचं आहे, पहिला कॉलम अ गट आणि मध्ये आन्सर लिहायचा आहे आणि पुढे ब गट असा कॉलम करायचा आहे. समजतंय? कोणीही तिथं रेषा मारून जॉईन करायचं नाही. बघा पहिलं काय आहे, जोराचा पाऊस. दुसरं आहे बेडकाचे मोठे डोळे. पूर्ण भरलेला तलाव. स्वतःच्या गावी परत जा. ब गटामध्ये दिलेला आहे, गाठा आपुला गाव. धो पाऊस. बटबटीत डोळे. तुडुंब भरला तलाव. बघा आता अ गटातलं पहिलं, जोराचा पाऊस. मग त्याला ब गटातली कुठली जोडी? जोराचा पाऊस म्हणजे काय? आ दिलंय बघा ब गटामध्ये, धो पाऊस. जोराचा पाऊस, धो पाऊस. दुसरं बघा, बेडकाचे मोठे डोळे. त्याला काय शब्द वापरलेला आहे पुस्तकामध्ये? बेडकाचे मोठे डोळे म्हणजे काय? ई दिलंय बघा, ई. ब गटातलं ई, बटबटीत डोळे. बेडकाचे मोठे डोळे, त्याचं काय आन्सर आहे? बटबटीत डोळे. तिसरं बघा अ गटातलं, पूर्ण भरलेला तलाव. पूर्ण भरलेला तलाव म्हणजे पाणी भरपूर आहे तलावामध्ये, भरपूर आहे. मायाला कुठला शब्द आलता कवितेमध्ये? तुडुंब भरला तलाव. ई जो आहे बघा, तुडुंब भरला तलाव. बघा पूर्ण भरलेला तलाव म्हणजे इथे चौथं आहे ब गटातलं ई, तुडुंब भरला तलाव. हे आन्सर आहे त्याचं. चौथं, स्वतःच्या गावी परत जा. स्वतःच्या गावी परत जा यासाठी काय वापरलेला आहे शब्द कवितेमध्ये? गाठा आपुला गाव. अ जे आहे, गाठा आपुला गाव. ब गटातलं अ हे जे आहे ते चौथ्याचं, अ गटातल्या चौथ्याचं आन्सर आहे. मी परत एकदा सांगतेय की अ गटातलं जोराचा पाऊस याचा आन्सर आहे धो पाऊस. बेडकाचे मोठे डोळे, बटबटीत डोळे. पूर्ण भरलेला तलाव, तुडुंब भरला तलाव. स्वतःच्या गावी परत जा. गाठा आपुला गाव. असे याचे आन्सर्स लिहायचे आहेत. ओके, आता प्रश्न तिसरा. प्रश्न तिसरा आहे बघा, गोलातील शब्द वाचा, चित्रे ओळखा, त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. आता बघा इथे तुम्हाला वेगवेगळी चित्र दिसत आहेत. आता चित्रांमध्ये काय काय दिसतंय ते आधी आपण पाहूयात. बघा इथे हात दिसतोय, हात, आणि हातामध्ये बांगड्या आहेत, बरोबर. त्याच्या खालचं चित्र बघितलं तर पाणी वाहतानाचं आहे. त्याच्या पुढे आपल्याला नाणी दिसत आहेत, म्हणजे आपले जे सुट्टे पैसे असतात की नाही, चिल्लर, ती नाणी तिथे दिसत आहेत. पुढे आहे